हे मॅथ स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? आता मॅथ स्ट्रॉंग करण्यासाठी सर्वात आधी ना, आता तुम्ही पण बऱ्याचदा ना बऱ्याच रील्स पाहिले असतील. रील्स म्हणजे आता हे असं कोणतंही नॉलेज नाही ना जे इंटरनेटवर नाही, जे इव्हन आता आपण बोलतोय ही पण एक जाऊन कुठे ना कुठे याची रील बनणार किंवा काही बनणार, असे बरेच. मॅथ्स सोबत अजून जो डिफिकल्ट सब्जेक्ट आहे तो म्हणजे सायन्स. त्या सब्जेक्टला मुलं घाबरतात. त्याबद्दल काय गाईड कराल? सर्वात आधी मॅथ्स आणि सायन्स आणि हिस्ट्री, जॉग्राफी, तुमचं मराठी, इंग्लिश हे सगळे हे इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट झाले. ओके, भारताची राजधानी दिल्ली आहे, ठीक आहे, ही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली, याच्यावर तुमचं प्रॅक्टिकल थिंकिंग तुम्ही काय अप्लाय करा. आता याच्यामध्ये ना पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही मुलांना कशा प्रकारे गाईड करताय. तुम्ही त्यांना फक्त एका टेक्स्टबुकसाठी गाईड करता आहात की त्यांना एका लॉंग टर्मसाठी गाईड करतात. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला सध्या काय फक्त त्यांचे मार्क्सच हवे आहेत, त्याच्यामध्ये त्याने काय शिकलेलं आहे, त्याच्यातून त्याने काय आत्मसात केलेलं आहे स्वतःच्या लाईफमध्ये. ओके, म्हणजे त्याची ग्रोथ काय आहे ते फक्त पॅरामीटर तुम्ही बघताय की फक्त मार्क्स एवढेच पाहिजेत. ओके, ते पण मग कसे पण येऊ. तर सक्सेस इज अ लाईन, इट्स अ थिन लाईन. मी आज इथे उभा आहे, मी लाईन ड्रॉ केली, मी जम्प करून तिकडे गेलो, मी दुसरी लाईन ड्रॉ करणार. दॅट इज अ सक्सेस. ओके, आणि ते कधी येणार जेव्हा तुम्ही डिसिप्लिन असाल. बऱ्याचदा मी ऐकलेलं आहे स्कूल म्हणजे आमच्या मुलांकडून की आमचे वर्ग शिक्षक म्हणा किंवा जे सब्जेक्टिव्ह टीचर्स आहेत ते डायजेस्ट घेऊन शिकवतात. जर मुलांना तुम्हाला प्रॉपर नमस्कार, मी निलेश परब गप्पा टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत रुपेश सर. रुपेश सर गेली 13 वर्ष गणित हा विषय इंजिनिअरिंग, कॉलेज त्याचप्रमाणे आता स्कूलच्या विद्यार्थ्यांनाही शिकवत आहेत. ते स्वतः IT इंजिनियर आहेत आणि गणित या विषयामध्ये त्यांनी मास्टरी केली आहे. नमस्कार रुपेश सर. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच निलेश. सर, तुमची आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून द्या. तुमचं इंजिनिअरिंग कुठे झालं आहे किंवा ते दिवस कसे होते? नमस्कार, मी प्रोफेसर रुपेश रवींद्र सावंत. गेली 13 वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे शिक्षक म्हणून. गेली 13 वर्ष मी इंजिनिअरिंगचे जे आमचे स्टुडंट्स आहेत, इंजिनिअरिंग स्टुडंट्स, इव्हन इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम्स JEE, CET यासाठी मी मुलांना गायडन्स करत आहे. पण गेली 2 वर्ष स्कूल सेक्शनमध्ये आता मुलांना गाईड करण्याची एक जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि ती मी आता पार पाडत आहे अलॉंग विथ JEE अँड CET स्टुडंट्स. रुपेश सर, बऱ्याच मुलांना मॅथ्सची भीती असते. तो सब्जेक्ट बरेच लोक टाळतात. म्हणजे 11वी 12वीत सुद्धा काही लोक PCMB घेण्याऐवजी PCMB घेतात आणि मॅथ्स अवॉइड करतात. PCB घेतात आणि मॅथ्स अवॉइड करतात कारण त्यांना गणिताची भीती असते. पण त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट कसा निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये मास्टरी करावी असं का वाटलं? ॲक्च्युली गणितामध्ये इंटरेस्ट हा माझ्या फॅमिलीपासून आहे. आणि माझे आई वडील, भली माझी आई जी आहे ती हाऊसवाईफ आहे, वडील पण एक सर्व्हिस याच्यामध्ये होते, पण आम्हाला गणिताची आवड ही आमच्या फॅमिलीपासून आहे. आणि सुरुवातीपासूनच गणित हा विषय हा माझा खूप क्लोज आहे कारण तो प्रॅक्टिकल विषय आहे आणि माझा माइंडसेट हा पहिल्यापासून प्रॅक्टिकल थिंकिंगमध्ये आहे. त्यामुळे गणितामध्ये मला पहिल्यापासून आवड आहे आणि हे असं का, हे तसं का, हे स्कूल सेक्शनपासून तो स्वभावच तसं असल्यामुळे सायन्स आणि गणित हे पॅरलली घेऊनच चाललेलो आहे. आणि असं पण वाटतं की ज्याप्रमाणे बघा, मी एक ॲव्हरेज स्टुडंट होतो आणि अजूनही मी शिकतोय. ओके, पण मला पडणारे प्रश्न हे नॉर्मल मुलांना पण पडणारे असतातच. ओके, पण शिकवण्याची टेक्निक हे असं का एक ॲव्हरेज स्टुडंटच चांगला टीचर बनू शकतो हे माझं मत आहे. ठीक आहे, कारण आम्हाला पडणारे प्रश्न हे बऱ्याच जणांना पडतात. जे हुशार मुलं आहेत त्यांची थिंकिंग वेगळी आहे आणि जे ॲव्हरेज मुलं आहेत त्यांची थिंकिंग वेगळी आहे. ठीक आहे, आणि त्या हिशोबाने मी स्वतःला तसं
म्हणजे विचारणं किंवा प्रश्न विचारणं, यातून ते थिंकिंग डेव्हलप झालेलं आहे तसं. ओके सर, खूप पालकांचा प्रश्न असतो की त्यांची मुलं 6वी 7वीत असताना गणितामध्ये खूप हुशार होती, पण जसं जसं ती पुढे गेली म्हणजे 9वीत 10वीत त्यांचा गणिताबद्दलचं म्हणजे तो कॉन्फिडन्स लो झाला किंवा भीती वाटायला लागली त्या सब्जेक्टबद्दल, मार्क्स त्याच्यामध्ये कमी पडायला लागले, हे कशामुळे होतं? ॲक्च्युली ना, हा जो सब्जेक्ट आहे ना, हा प्रश्न ना तुम्ही घराघरात जा. आता तुम्ही कोणत्याही पॅरेंट्सना जर विचारलं की मेन सब्जेक्ट ते कुठे लॅक करतात ॲज अ स्टुडंट, तर दॅट इज अ मॅथमॅटिक्स. आणि मुलं जे तू विचारलंस आता की 5th 6th मध्ये आमची मुलं बरीच हुशार होती, नंतर हे असं काय झालं, कोणतीही प्रोसेस ही अचानक होत नाही. ठीक आहे. आता मी शिकवताना मी माझ्या इनिशियल स्टेजेसमध्ये SSCला पण शिकवलेलं आहे, ICSCचा क्राऊड आहे, CBSE आहे, IG आहे, आणि या प्रत्येक क्राऊडमध्ये एक लहान लहान डिफरन्स आहे. ठीक आहे. आणि तो डिफरन्स आहे प्रॅक्टिकल थिंकिंगचा. आपली SSCचा जो अभ्यासक्रम आहे, त्याचे जी शिकवण्याची जी पद्धत आहे, तिथे एक छोटासा ड्रॉबॅक असा पडतो की मुलांना प्रॅक्टिकल थिंकिंग प्रमाणे नाही शिकवलं जातं. आता फॉर एक्झाम्पल मी तुला एक एक्झाम्पल देतो. 6th स्टँडर्डमध्ये आता मला स्कूल लेवलला येण्याची गरज का लागली ते पहिलं आधी मी सांगतो. कारण जेईची प्रिपरेशन करताना मी बऱ्याचदा मुलांना इवन क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये फंबल होताना पाहिलेलं आहे. म्हणजे जे काही करेक्शन करायचं आहे ते डायरेक्ट JEE 11-12ला तो तुमच्याकडे टाइम लिमिट फार कमी आहे. त्यामुळे तुम्हाला बॅक टू दी रूट्स यावं लागणार आणि ते रूट्स पासून काम करावं लागणार. म्हणून मला पुन्हा स्कूल सेक्शन मधून ते प्रोसेस करण्याची गरज लागू लागली. ठीक आहे. आणि आता जर मी काही मुलांशी जेव्हा संवाद केला तेव्हा एक बघितलं की 6वीच्या मुलांना म्हणजे हे एवढं क्विंटल म्हणजे ज्वार याच्यामध्ये येतं, एकरमध्ये येतं. तर मुलांना हेच माहिती नाही की पीक काय असतं, कुठून उगवतं. म्हणजे आता मी म्हटलं की एक पेन 5 रुपयाचा आहे, तर 5 पेन किती रुपयाचे झाले, तर मुलं सरळ बोललं आम्ही दुकानातच नाही गेलो. मग तिथेच तुमचं मॅथमॅटिक्स संपलं. तर तुम्ही किती प्रॅक्टिकल आहात, तुमची ती प्रॅक्टिकल थिंकिंग तुम्हाला डेव्हलप करावी लागते. आता तुझा प्रश्न, 5th 6th मध्ये आमची मुलं हुशार होती, मुलं हुशार नव्हती, त्यांनी बेसिक ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन शिकलेलं. आणि ते शिकवताना त्यांच्या शिक्षकांनी किंवा त्यांच्या आई वडिलांनी ते कोणत्या वे मध्ये शिकवलं हे गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी आता म्हटलं 1 पेन 5 रुपयाचं आहे, 3 पेन झाले 5×3=15, ओके, 5×3=15. ओके, मग इथे मल्टिप्लिकेशन का आलं, मल्टिप्लिकेशन आपण का करतो, इव्हन ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये त्याचं प्रॅक्टिकल व्यावहारिक जे म्हणजे जीवनामध्ये किती त्याचा उपयोग आहे, तुम्ही तसं मॅथ्स शिकवा. तुम्ही एक स्कूल लेवलच्या अभ्यासक्रमाप्रमाणे जर तुम्ही मॅथ्स शिकवलं आणि मुलांना माहिती, आणि मुलं पण त्यांना अशीच विचारत असतील की हाँ यही आने वाला है एग्जाम में, हमें यही पडा. ठीक आहे. त्या हिशोबाने जर मॅथमॅटिक्स झालं ना, तर मॅथमॅटिक्स कधी तेवढ्या स्ट्रॉंगली तुमचा बेस बनणारच नाही, पहिली गोष्ट तर. त्यामुळे 5th 6th मध्ये आमचं मॅथ्स खूप चांगलं होतं असं बरेच जण सांगत असतील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक ना जम्प येतो हलकासा, म्हणजे 5th आणि 6th मध्ये तुमचे वर्ड प्रॉब्लेम्स येतात, 7th एक नॉर्मल जातं, पुन्हा 8th मध्ये एक हलकासा जम्प येतो, आणि जो 8th मॅथमॅटिक्स एकदम बेस प्रॉपर करतो तो 9th इझिली क्रॉस करतो. हे माझं मी पॉईंट सांगतोय. त्यामुळे जो 5th मधून जो 6th मध्ये जम्प आहे, इवन तू जर पाहिलंस तर पॅरेंट्स जे आहेत ते 5th मध्ये आमच्या मुलाचं मॅथ चांगलं होते हे म्हणतील, 6th मध्ये नाही, कारण 6th मध्ये येतात वर्ड प्रॉब्लेम. आता इथे मुद्दा दुसरा कोणता आला, तर दुसरा मुद्दा आला की इंग्लिश मीडियम मध्ये आपण मुलांना टाकतो. आता हा पॉडकास्ट आपला मराठी क्राऊडसाठी आहे, त्यामुळे मी एक स्पेसिफिक क्राऊडला हे इंडिकेट करतो. आता आपण मराठी जी पण आपला क्राऊड आहे, आपण इंग्लिश मीडियम मध्ये मुलाला टाकतो, पण ते फक्त नावाला टाकतो, कारण जनरेशन अपडेट होते. म्हणजे काहीतरी आता सेमी इंग्लिश हळूहळू बंद होत चाललेलं आहे, मराठी माध्यम तो ऑलमोस्ट बंद झालंच आहे जमा. ठीक आहे. तर ते कुठे ना कुठे, म्हणून आपण इंग्लिश मीडियम मध्ये त्यांचं हे करतो. पण इंग्लिश मीडियम मध्ये हे करताना पण आपण घरी मराठीत बोलतो, सगळं मराठीत बोलतो. मग जेव्हा ते वर्ड प्रॉब्लेम्स येतात ना, तर वर्ड प्रॉब्लेम इज अ वर्ल्ड प्रॉब्लेम फॉर दी मराठी क्राऊड. तर वर्ड प्रॉब्लेम जेव्हा येतात ना, तेव्हा त्यांना असं होऊ लागतं, म्हणजे एक्सप्लेनेशनच समजत नाही, स्टेटमेंटचं फॉर्मिंगच समजत नाही. मग याने एवढे पेन घेतले, याने जर इंग्लिशमध्ये कोणतेही स्टेटमेंट आहे, सपोज फॉर एक्झाम्पल मी एक सोहम इज यंगर दॅन हिज फादर बाय 23 years. म्हणजे सोहम
लहान आहे. आता मुलं मला सांगता सोहम वडिलांपेक्षा 23 वर्षांनी मोठा कसा झाला, इक्वेशन कसं बनव, मॅथ्सनी तिथेच आत्महत्या केली, बरोबर असं झालं ते. हो त्यामुळे जेव्हा तुम्ही मॅथ्स शिकता ना, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये त्याला यूज करून, इव्हन मी टीचर्सना पण हे सांगू इच्छितो, स्कूल टीचर्स म्हणा किंवा जे ट्युशन टीचर्स आहेत, की प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग आहे आणि ते कुठे यूज होतं हे जर तुम्ही सांगितलं तर मुलं पण तसे त्या पद्धतीने विचार करणार. जर तुम्ही प्रॅक्टिकली थिंकिंग डेव्हलप नाही करत आहात, प्रॅक्टिकल थिंकिंग डेव्हलप नाही करत आहात, तर मॅथ्स तुमचं सुधारणं हे फक्त पुस्तकापुरतं मर्यादित राहणार. ओके. कारण जेव्हा मी मॅथमॅटिक्स दाखवतो आहे तर मी एक्स्ट्रा असे काही बाहेरचे सम देणार जिथे नावं बदलली, नंबर्स बदलले. ओके, पण बहुतेकदा मी आता इव्हन या क्राऊडला पण आता आपण यावर्षीपासून मी स्कूल सेक्शनमध्ये एंट्री केलेली, तेव्हा एकच त्यांना शिकायचंच आहे, टेक्स्च्युअल नॉलेज. तुम्ही काही इंटरेस्टिंग बनवा ना सब्जेक्टला. राईट. इव्हन इफ यू आर टॉकिंग अबाउट दी बार ग्राफ आपण कुठे बघतो, क्रिकेटमध्ये बघतो, ठीक आहे, ते कुठे येतात, काय येतात, त्याचा यूज काय आहे सांगा. जेव्हा मुलांना समजतं, जेव्हा इव्हन आपल्याला कोणतीही गोष्ट कुठे यूज होणार आहे हे माहिती असतं, आपण आणखीन इंटरेस्ट घेतो त्याच्यामध्ये. हे कुठे यूज होणार आहे हेच माहिती नाही, ट्रिग्नोमेट्री कुठे यूज होणार आहे हे जर टीचरने एक्सप्लेन नाही केलं तर साइन टीटा, कॉस टीटा, टॅन टीटाचा उपयोग काय शिकून. आता आम्हाला माहिती आहे, वी आर इंजिनियर्स. ओके, आता मी वरून खाली आलोय, त्यामुळे त्याचा उपयोग पुढे कसा होणार आहे दॅट आय नो. राईट. त्यामुळे तो जो यूज आहे ना, तर तो शिक्षकांनी बेसिक लेवलपासून सांगणं फार गरजेचं आहे. तो संवाद होणं खूप गरजेचं आहे. जर ते प्रॅक्टिकल थिंकिंगचा जर तुमचा संवाद झाला नाही ना, देन इट इज नॉट द परफेक्ट मॅथमॅटिक्स. असं आहे. आणि प्रॅक्टिकल यूज कळालं ना, त्यांचा इंटरेस्ट वाढेल, इंटरेस्ट ते समजायला सोपं होईल. एक्झॅक्टली. आणि बेस मध्ये स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे. कारण जर बेस स्ट्रॉंग नसेल तर पुढे जाताना ते प्रॉब्लेम्स येत जातात, वाढत जातात. आणि एकदा असं झालं मुलांना की हे मला कळतच नाहीये, मग मुलं दुर्लक्ष करतात आणि तो सब्जेक्ट मग त्यांच्यासाठी एक विलन बनून जातो आणि टीचर त्यांच्यासाठी सब्जेक्ट तर विलन, टीचर पण विलन. हो, कारण त्यांना आवडच निर्माण होत नाही ना. तुम्ही त्याचा आवड निर्माण करा, ते काय यूज आहे, त्याचा यूज काय आहे. आता 10वीच्या मुलांना क्रॉस मल्टिप्लिकेशन, फ्रॅक्शन्सवाले सम्स येत नाही, मग ती मुलं पुढे जाऊन, ओके, मॅथमॅटिक्स तर कोणापासून लपलेलं नाहीये. ओके, इव्हन इफ यू आर गोइंग फॉर द MBBS, ओके, तुम्हाला नीट द्यावी लागणार, नीटमध्ये फिजिक्स आहे आणि फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्स आहे. तर मॅथमॅटिक्स तर कोणापासून लपलेलं नाही, तर तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागणार. ओके, आणि याच्यात फक्त मुलांचं नाही, आता आपण ते नंतर तो वेगळाच विषय होतो मग, ठीक आहे, की पॅरेंट्स आले, त्याच्यामध्ये शिक्षक आले, सगळेच आले. त्यामुळे मॅथ्सचा बेस हा म्हणजे बोलतात ना, तुम्ही प्रॅक्टिकल थिंकिंगने डेव्हलप केलात ना, तर तो आणखीन तुम्हाला मजा येईल ते करण्यामध्ये. ओके, आणि तो जो वर्ड प्रॉब्लेमचा जो फेज आहे, वर्ड प्रॉब्लेमचा फेज तुम्ही इंग्लिश, चला सर आमचं इंग्लिश वीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, पण बेसिक स्टेटमेंट्स असतात. मॅथमॅटिक्समध्ये कोणती शेक्सपियरची लँग्वेज यूज होत नाही, कोणती हायर लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर जी ICSEला लँग्वेज यूज होते लिटरेचर, तशी कोणती नाही, एकदम सिम्पल लँग्वेज असते ती. आणि आपण इंग्लिश मिडियममध्ये आहोत तर आपल्याला तेवढी लँग्वेज तर समजणं तर भाग आहे. राईट राईट. तसं आहे. सर, तुम्ही काही मीम्स बघितले असतील ज्याच्यामध्ये साइन कॉस थिटा किंवा कोबॅको म्हणजे कोबॅको, बाकोबा असे जे टर्म्स होते, त्याच्यावरती असे मीम्स बनतात की हे का शिकलो ते आम्हाला कळालंच नाही, म्हणजे ह्याचं लाईफमध्ये म्हणजे इन फ्युचर यूज, प्रॅक्टिकल यूज काय आहे ते कळालंच नाही. आता इंजिनिअरिंग मध्ये त्याचं काय यूज आहे तो माहितीच आहे, जे इंजिनियर्स आहेत ते. पण जे वेगळ्या फील्डला गेलेत त्यांना म्हणजे ते असं म्हणतात की ह्याचं काय यूज होता, हे कशासाठी शिकलो, कशासाठी शिकवलं, किंवा प्रॅक्टिकल यूज काय आहे. तर याबद्दल काय सांगाल? याबद्दल तर मला बरंच काय सांगायचं आहे. हे जे होतं ना मॅथ्स, हे वाईट आहे, हे ॲक्च्युली घरातून किंवा त्या सराउंडिंगमधून येतं की हे डिफिकल्ट आहे बेटा, तुला करायचं आहे. तुम्ही सांगतानाच त्या मुलाला सांगितलं की हे डिफिकल्ट आहे, मग त्याचा बघण्याचा त्या दृष्टिकोनच बदलला. आणि हे ज्यांचे पण तुम्ही मीम्स बघता की मॅथ्स हे असं कुठे यूज होतं, त्यांनी यूज नाही केलेलं आहे. आम्ही इंजिनियर्स आहोत, आम्ही यूज केलेलं आहे आणि चांगलं बऱ्यापैकी यूज होतं. आणि प्रत्येक गोष्ट ही यूज होईल असं नाही, तुमचं ब्रेन रिटेन्शन पॉवरपर्यंत वाढवते ना, तुमची मेमरी वाढवण्यासाठी असतात काही गोष्टी आणि त्या नेसेसरी आहेत. ओके, म्हणजे जरी तुम्ही म्हटलं मॅथ्सचा काय यूज, ओके, मग तुमचं ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही कसे पोहोचणार? ही गोष्ट जर तुम्ही केलीच नाहीये तर तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यामध्ये मॅथ्स
यूज होत नाही तुम्ही म्हणता, पण तिथपर्यंत पोचायला तिथे तुम्हाला केलंच पाहिजे. बरोबर. ओके, आणि ज्यांनी यूज नाही केला ते म्हणतायत मॅथ्स कुठे यूज होतं. हेच इंजिनियर्सना विचारा, मेकॅनिकल इंजिनियर्सना विचारा कुठे यूज होतं. बरोबर. ओके, कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कसा अँगल यूज होतं हे त्यांना विचारा. हो, राईट. मॅपिंग कसं यूज होतं, मॅट्रिक्स कुठे यूज होतं हे त्यांना विचारा, ज्यांनी यूज केलेलं आहे. ठीक आहे, ज्यांनी यूज त्याचा फायदा माहिती आहे. आणि ना मी बऱ्याचदा बघितलं, एक ना याचा आपले ग्रेट लेजेंड विराट कोहलींचा व्हिडिओ आलेला की ये साइन कॉस तो मुझे कभी समझ, तो विराट कोहली आहे. ठीक आहे, त्याने यूज नाही केलंय. बरोबर. ओके, पण तो ज्या याच्यामध्ये महारत होती तो त्या फील्डमध्ये आहे, त्याला जे आवडतो तो ते करतो आहे. ठीक आहे, आणि एका स्टेजवर गेल्यानंतर तो हे बोलतोय. बरोबर. आपण तिथे गेलेलो नाही आहोत, त्यामुळे आपल्याला कुठून ना कुठून तिथून सुरुवात करायची आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट असं घेणं की विराट कोहलीने पण मॅच नाही गेलं, दॅट इज अ रॉंग थिंग. ओके, तुम्ही त्या गोष्टीला चुकीच्या अर्थाने घेताय. मॅथ्स असं कोणतीच गोष्ट नाही मॅथ्सची जी कुठेही यूज होत नाही. ओके, जमिनीचा व्यवहारापासून तुमच्या घरातल्या पैशाच्या व्यवहारापर्यंत, ठीक आहे, कोणतेही जा, कोणतं फीट किती काय, सगळ्यामध्ये मॅथ्स यूज होता. तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणं गरजेचं आहे. दैनंदिन आयुष्यामध्ये तर मॅथ्स खूप यूज होते, आणि ते जर नॉलेज त्याचं नसेल तर खूप मोठी फसवणूक सुद्धा होऊ शकते. बरीच फसवणूक होऊ शकते. जर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये इवन तुमच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये किती एकर काय किती काय, मॅथ्स कुठे नाही आहे, सगळीकडे मॅथ्स आहे. हे मॅथ्स स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? आता मॅथ्स स्ट्रॉंग करण्यासाठी सर्वात आधी ना, आता तुम्ही पण बऱ्याचदा ना बऱ्याच रील्स पाहिले असतील. रील्स म्हणजे आता हे असं कोणतंही नॉलेज नाही ना जे इंटरनेटवर नाही, जे इवन आता आपण बोलतोय ही पण एक जाऊन कुठे ना कुठे याची रील बनणार किंवा काही बनणार, असे बरेच नॉलेज वाले. ठीक आहे, पण प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे, माणसं सुरुवातच करत नाही. स्टुडंट्स स्टार्ट फक्त नॉलेज घेत आहेत, हां ओके हे केलं पाहिजे, अप्लाय कोण करणार? जर मी आज म्हणतोय की मला 15 मिनिटं तरी आजपासून बसायला चालू करा, मॅथ्स जास्त नका करू, 15 मिनिटं फक्त मॅथ्स आणि तुम्हाला जे जमतं ते करा. ओके, माझा ना पहिल्यापासून एक सिम्पलचं स्टेटमेंट आहे, तुम्ही चुकीचे जात असाल ना काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुमचा पेन थांबलेला असेल, तुमच्या पेनवर तुमच्या बुकवर काही लिहिलेलं नसेल तर टीचर त्याला करेक्ट करू शकत नाही. राईट, तिथे तुमचा स्कोपच नाही आहे काही तुम्हाला मॅथ्स सुधारण्याचा, कारण तुम्ही काही रॉंग करतच नाही आहेत. ओके, म्हणून मी जेव्हा पण मुलांना शिकवतो, इवन माझे स्टुडंट्स आता ऐकत असतील, रॉंग होऊ दे, फक्त तुम्ही चालू करा, जे तुम्हाला समजलं ना ते लिहायला चालू करा. तुम्हाला जेवढं काही समजलं, कोणत्या स्टेप समजलं, लिहायला चालू करा. फक्त थांबलात तिथे विषय संपला. त्यामुळे ॲटलिस्ट यू नीड टू स्टार्ट. आता प्रश्न तुझा असा होता की मुलांनी काय केलं पाहिजे, तर ॲटलिस्ट ना डेली 15 मिनिटं ना मॅथ्स. आता हे जे स्टेटमेंट आहे हे जर तू लहान मुलांसाठी म्हणत असशील तर वेगळं आहे, हे जेईच्या मुलांसाठी तर संपूर्ण तो वेगळा पॉडकास्टच बनेल. ठीक आहे, ते एंट्रन्स लेवलला वेगळं. हे आता आपण जे डिस्कशन करतो ते मुलं जे काही करत नाहीये त्यांनी ॲटलिस्ट 15 मिनिटं तरी दिवसातून चालू केलं पाहिजे, डेली 15 मिनिटं मॅथ्स. नंतर तो टाइम फ्रेम वाढवा, जशी तुम्हाला आवड निर्माण होईल त्याचं 30 मिनिटं करा. आणि ना तुम्ही जेवढं व्हिज्युअलाइज कराल मॅथ्स, जेवढं प्रॅक्टिकली त्याला समजून घ्याल, दॅट विल बी मच मोर युजफुल. म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट समजायला त्याचा बराच यूज होईल. ओके, इवन वर्ड प्रॉब्लेम्स हे आपण काय करतो, का करतो आहोत हा प्रश्न स्वतःला विचारायचा, तुम्हाला उत्तरं मिळतील. टीचर्स आहेत तुमचे, दे विल गाईड यू वेल. ओके, त्यामुळे जेव्हा माझं फक्त पहिलं हे आहे की मॅथ्स सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे, देर इज ओनली वन वे टू डू मॅथ्स. राईट, तुम्ही ती सुरुवात करायला. ठीक आहे, 15 मिनिटं बसणं, नंतर त्याच्यानंतर तुमचे टेबल्स झाले, तुमचं ते क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे जे बेसिक ऑपरेशन्स आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन का यूज करतो आपण, लॉज ऑफ इंडायसेस आपण का यूज करतो, हे बेसिक काही गोष्टी आहेत. लॉज ऑफ इंडायसेस झाले, क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं, तुमचं मल्टिप्लिकेशन झालं, तुमचं डिव्हिजन झालं. ओके, इवन तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे काही फॉर्म्युलाज झाले, हे आहेत. याच्यावर जर तुमचा कंट्रोल असेल ना, लिनियर इक्वेशन्स झालं, ओके, पुन्हा प्रोबॅबिलिटी झाली, ओके, या गोष्टींवर जर तुमचा कंट्रोल असेल, तुम्हाला मॅथ्स पासून तुम्हाला जे अचीव्ह करायचं ना ते करण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. ठीक आहे, पण सर तेच समजत नाही की आम्हाला कसं करायचं आहे. ओके, आता 10thच्या मुलांना तुम्ही जर आता म्हणालात की आता फेबमध्ये एक्झाम आहे, डिसेंबरमध्ये ॲडमिशन घेतो आहोत आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही होत आहे, ते तर एकदम खूप काळाच्या खूप मागेच गेलात तुम्ही. राईट,
ठीक आहे. म्हणजे जसं स्टुडंट असेल तशाप्रमाणे त्याचा ट्रीटमेंट पण तशी द्यावी लागते. बरोबर. ठीक आहे. तुम्ही 2 महिन्यावर एक्झाम आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल की सर आता हे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही होतो मला, मग आता मी कसं करू, त्याच्यासाठी ट्रीटमेंट पण वेगळी आहे. आता जे आपण बोलतोय की मुलांना 5वी पासून तुम्ही ना ॲटलिस्ट 15 मिनटं मॅथ्स घेऊन बसण्याची सवय लावा. 15 नंतर 30 मिनटं करा. ओके. त्याच्यानंतर 45 मिनिट्स करा. असा टाइम स्पॅन वाढवा. आणि ज्याचं मॅथ्स चांगलं ना त्याचं सगळे सब्जेक्ट ऑलमोस्ट चांगलेच असतात. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असतील तर बाकी सगळे सब्जेक्ट ऑलमोस्ट सगळे चांगले असतात. अच्छा. मॅथ्ससोबत अजून जो डिफिकल्ट सब्जेक्ट आहे तो म्हणजे सायन्स. त्या सब्जेक्टला मुलं घाबरतात. त्याबद्दल काय गाईड कराल? त्याबद्दल काय गाईड करणार मी? सर्वात आधी मॅथ्स आणि सायन्स आणि हिस्ट्री, जॉग्रफी, तुमचं मराठी, इंग्लिश हे सगळे हे इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट झाले. ओके. भारताची राजधानी दिल्ली आहे. ठीक आहे. ही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली, याच्यावर तुमचं प्रॅक्टिकल थिंकिंग तुम्ही काय अप्लाय करणार ते ही इन्फॉर्मेटिव्ह झाले. ठीक आहे. मग ते ॲज अ स्टोरी टेलर सारखे ते सब्जेक्ट आहे. मॅथ्स आणि सायन्समध्ये मुलं का कमी पडतात किंवा का, याच्यामध्ये प्रॅक्टिकल थिंकिंग आली. ओके. तिथे टीचर्सना, इवन स्कूल टीचर्सना, आता एक हे आपलं दुर्दैव आहे, बऱ्याचदा मी ऐकलेलं आहे स्कूल म्हणजे आमच्या मुलांकडून, की आमचे वर्ग शिक्षक म्हणा किंवा जे सब्जेक्टिव्ह टीचर्स आहेत ते डायजेस्ट घेऊन शिकवतात. जर मुलांना तुम्हाला प्रॉपरली एज्युकेट करायचं असेल ना तर शिकवणारा टीचर जो आहे ना त्याचं त्या सब्जेक्टबद्दल इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. राईट. बरोबर. ठीक आहे. जेव्हा कारण तो इंटरेस्टेड असेल ना तेव्हा तो समोरच्याला आणखीन इंटरेस्टिंगली शिकवू शकतो आणि मुलांना तो इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो. ओके. वेट प्रमाणे फोर्स किती अप्लाय करायचा मुलांना तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवावं लागणार. ओके. असं इंडक्शन मोटर झालं काय आहे, एखादा टॉपिक घेतला आपण, युट्यूबला आहे, मुलांसमोर तो रन करा, दाखवा. जेवढं तुम्ही व्हिज्युअलायझेशन दाखवणार सायन्स सब्जेक्टमध्ये मी म्हणतोय, ओके, तेवढं तो मुलांना त्याची आवड निर्माण होणार. काय माहिती मुलांना तेच आवडेल. बरोबर. पण ते एक शिकवण्याची एक पद्धत आहे, मुलांना एक समजावण्याची पद्धत आहे, कारण प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिकली त्याला इम्प्लिमेंट कराल, ओके, तेवढं ते मुलाला समजणार. रेडियस मोठा असला की सर्कम्फरन्स मोठा असतो. सर्कम्फरन्स मोठा असेल तर मी माझं चाक घेतलं, ओके, ते व्हील मग जास्त डिस्टन्स कव्हर करणार, हे दाखवा ना प्रॅक्टिकली. म्हणजे मुलांना समजेल सर्कम्फरन्स काय, रेडियस काय. ओके. आणि जेवढा मोठा व्हील तेवढं डिस्टन्स कसं कव्हर होतं दाखवा प्रॅक्टिकली. काय प्रॉब्लेम आहे. आपण मुलांना शिकवण्यासाठी इथे आहोत आणि आपण काहीतरी ध्येय घेऊन इथे आलेलो आहोत. मग मुलांना शिकवताना आपली एनर्जी, आपलं जे इंटरेस्ट आहे त्या सब्जेक्टसाठी ते दाखवणं फार गरजेचं आहे. ओके. आणि सायन्स हा विषय मला पर्सनली खूप आवडतो बिकॉज इट्स प्रॅक्टिकल. ठीक आहे. इवन मुलांना काही वेळा रिएक्शन्स केमिकल रिएक्शन्स असं असतं की मुलांना लक्षात नाही राहत. घ्या एक फुलस्केप पेपर घ्या, त्याच्या सगळ्या रिएक्शन्स लिहा आणि जिथे बसता अभ्यासाला नजरेसमोरून जाऊ देत. ओके. एकदा, कारण ते तर वाचावं लागणार. जर तुम्हाला जास्तचे असेल तर युट्यूबवर सगळं काही अवेलेबल आहे. फोन अशी गोष्ट आहे जिथे काय बघायचं हे पण तुम्हीच ऑर्डर देत आहे त्या गोष्टीला. त्यामुळे त्या गोष्टी बघा, कारण त्या हिशोबाने जर तुम्ही सर्च केलं तुमचं फीड पण तशा असतील. काय माहिती तुम्ही मोटर सर्च केलं तर त्याच्या मधल्या आणखीन गोष्टी तुम्हाला मिळतील आणि तुम्ही इंटरेस्ट घेऊन तोच सब्जेक्ट, तोच कॉन्सेप्ट तुम्हाला आवडेल. आता प्लस ते 3D एनिमेटेड व्हिडिओज सुद्धा आहेत. ते बघितले तर समजायला अजून सोपं होईल. आणि व्हिज्युअलाइज केलं तर लक्षात राहणं पण सोपं होतं. 100% एफर्ट्स घ्यायची गरज नाही. काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही. एफर्ट्स म्हणजे एफर्टलेसली तुम्ही तो टॉपिक क्लिअर करा. राईट. ठीक आहे. आता टॉपिकचं प्रिपरेशन कसं करावं हे तर आता मी मुलांना सांगू इच्छितो की मोठा टॉपिक आहे सर, आमचे वर्ड प्रॉब्लेम्स होत नाही किंवा वर्ड प्रॉब्लेम्स नाही, माझं हे मोठा आन्सर आहे ते होत नाही बिकॉज आन्सर इज टू लेंदी. ब्रेक इट. ओके. लाईफ असू दे, मॅथ्स असू दे किंवा कोणतेही आन्सर असू दे, लहान पोर्शनमध्ये जर तुम्ही त्याला बघितलं सोपंच वाटतं. लाईफचा नियम आहे तो. ठीक आहे. त्यामुळे आन्सर जर मोठा आहे ब्रेक करा त्याला. ब्रेक केल्यानंतर त्याला व्हिज्युअलाइज करा. जर तुम्ही हिस्ट्री वाचताय तर त्याच्यामध्ये स्वतःला हरवून घ्या की स्टोरी तुम्ही डोक्यामध्ये रन करा. आपण सगळ्यांचं तेवढं हे आहे, ब्रेन आहे. ओके. जेव्हा तुम्ही सायन्सबद्दल ते आन्सर वाचताय तर स्वतः व्हिज्युअलाइज करा काय आहे. व्हिज्युअलाइज केल्यानंतर एकदा लिहून बघा. ही 3री स्टेप झाली. ही जॅपनीज टेक्निक आहे ऍक्च्युली आणि सगळे यूज करतात. आम्ही तर लहानपणापासून यूज.
आणि लिहून झाल्यानंतर स्वतःला ती एक्सप्लेन करा की तुम्हाला काय समजलं. बरोबर. जेव्हा तुम्ही ते स्वतःला एक्सप्लेन करता ना तेव्हा ते एकदम परफेक्टली झालेलं आहे. बरोबर. आता इथे ना एक मुद्दा तुला सांगतो मी, म्हणजे आता स्कूल सेक्शनला शिकवताना बरेच एक्सपिरियन्स आलेले आहेत. तर एक तुला इन्सिडेंट की सर हे जे आपण आन्सर केलं ना इकडच्या क्लासेसमध्ये आपण जे काही आन्सर केलं ना स्कूलमध्ये त्याला मार्क्स नाही मिळत सर, स्कूलच्या टीचरने सांगितलं तसंच पाहिजे. मग इथे कुठे ना कुठेतरी तुम्ही मुलांची थिंकिंगला तुम्ही कुठे ना कुठे बाउंड्री आणताय. ठीक आहे, म्हणजे त्याला एका शब्दात लिहायचं आहे. ओके, तुम्ही स्टेटमेंट फॉर्मेशन होते तिथे मार्क्स काढा ना. जिथे आन्सर बरोबर असून पण मला हे असंच पाहिजे कारण मी तसं दिलेलं आहे असं जर स्कूल टीचरनी केलं तर ते तर चुकीचं आहे. राईट. जर मुद्दे चुकीचे असतील ऑफकोर्स तुम्ही द्या रॉंग, पण मुद्दा करेक्ट आहे कारण त्याने फक्त स्वतःच्या मनाचं लिहिलं, त्या मुलांनी त्याला जसं समजतंय तसं लिहिलं. ओके, मग तुम्ही कसं त्याला हे करणार, म्हणजे त्याला त्याच्या आतलं जे त्याला बोलायचं आहे कसं येणार ते पेपरवर. तुम्ही आज का आपलं तू नेक्स्ट टाइम लिहिणारच नाही. राईट. मग तिथं घोकंपट्टी झाली ना, हे आन्सर असं आहे, तुम्ही द नाही लिहिला मार्क्स काढले, इज नाही लिहिला मार्क्स काढले. मुलं डेव्हलप कशी होणार, त्यांचा ब्रेन कसं डेव्हलप होणार, म्हणजे तुम्ही घोकंपट्टीची सवय लावताय ना. राईट. त्यामुळे तुम्ही इवन हे स्कूल टीचर सगळेच असे नाही आहेत, मी पहिलं क्लिअर करतो, पण जेवढ्या काही जणांच्या मी कंप्लेंट्स ऐकलेल्या आहेत की स्कूलने जे आन्सर दिलं आहे तसंच आन्सर आम्हाला पाहिजे, तसंच फ्रेमिंग आम्हाला पाहिजे. ऑफकोर्स ते जर फ्रेमिंग इझी असतं तर मुलांनी तेच नाही केलं असतं. मग मुलांना जे इझी वाटतं, पॉईंट्स नसतील तर ऑफकोर्स तुम्ही मार्क्स कापा, पण ऑफकोर्स आपलं एक बोर्ड्सचा एक पॅटर्न पण असतो, एक ब्ल्यू प्रिंट असते, त्याप्रमाणे आन्सर्स हवे असतात. मुलं त्याप्रमाणे स्वतःला डेव्हलप करते, पण लहानपणापासूनच जर सवय लावली तुम्ही हे असंच पाहिजे, हे असंच पाहिजे, थोडंसं कम अप विथ द डिफरंट हे ना, म्हणजे डिफरंट ॲक्शन्स घ्या ना तुम्ही. मुलांना पण समजू दे, मुलं तेवढी इंटरेस्ट घेतील, मुलं स्वतःहून लिहितील, तसं काहीतरी करा, लादू नका असं आहे. सर तुम्हाला काय वाटतं की पालकांचा काय रोल असला पाहिजे की हे जे सब्जेक्ट आहेत, मॅथ्स असेल, सायन्स असेल, त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होण्यासाठी किंवा त्यांनी त्याच्यावरती लक्ष देऊन करण्यासाठी? पालकांचा रोल, पालकांचा रोल आता ना ओव्हरऑल ना, आता ही जी जनरेशन चाललेली आहे, ओके, आता बरेच पॅरेंट्स सहमत करतील माझ्याशी, या जनरेशनमध्ये दोन्ही पॅरेंट्स नॉर्मली आता वर्किंग असतात कारण ती काळाची गरज आहे. बरोबर. ठीक आहे, म्हणून मुलं म्हणजे पॅरेंट्स हार्डली टाइम देऊ शकतात मुलांना, त्याच्यावर आपण बोलूच. पण आता ॲज अ पॅरेंट्स काय करू शकतात या गोष्टींवर, त्यासाठी पॅरेंट्सनी मुलांना टाइम देणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ओके, म्हणजे मॅथ्स आणि सायन्सवर तो विषय तर साईडलाच राहिला. पहिली गोष्ट, पॅरेंट्स मुलांना वेळ कितपत देत आहेत ते इम्पॉर्टंट आहे. मुलांच्या चुका असतीलच म्हणा की करत नाही आहे, काही असेल ते काही असेल, पण ॲज अ पॅरेंट तुम्ही कितीसा वेळ देताय ते खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग मुलगा फोन वापरतोय, कंटिन्युअस फोनमध्ये आहे, आता बोथ पॅरेंट्स आर वर्किंग, घरामध्ये एक आजी आहे, मुलाला एकच साधन एकच आहे ते फोन, आणि त्याच्याबरोबर त्याला डील करायचं आहे. मग अशा याने मुलगा काय होणार, एकटा पडणार. ओके, तो फोनमध्ये असणार, जेवढा स्क्रीन टाईम, इवन तू काय मी काय, जेवढा आपला स्क्रीन टाईम असणार ना तेवढी मुलं चिडचिडी होणार. मुलंच नाही, आपण पण. ओके, कारण आपल्या एकटं राहण्याची सवय लागणार. त्यामुळे या फोन आणि माझ्यामध्ये जर कोणी आलं आणि फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे रिव्हर्स इफेक्ट होणार. ठीक आहे, त्यामुळे पॅरेंट्सनी सर्वात आधी मुलांना वेळ देणं गरजेचं आहे, त्यांच्याशी संवाद करणं खूप गरजेचं आहे. आता संवाद म्हणजे आपल्या घरात संवाद म्हणजे कोणता संवाद चालतो, काय रे उठलास का रे, आंघोळ केलीस का रे, हे आवर रे, पुस्तक घे रे, बस रे, आणि मुलाचा हां झालं, संवाद संपला. एका घरात असणं म्हणजे आई एका ठिकाणी स्वयंपाक बनवते आणि मुलगा एका ठिकाणी असाच बसून आहे, त्याला वेळ देणं नाही म्हणत. म्हणजे हे असं झालं की एका ट्रेनच्या डब्यामध्ये दोन प्रवासी चाललेले आहेत, काही संबंध नाही दोन्ही प्रवाशांचा, त्याला वेळ देणं नाही म्हणत. तुम्ही वेळ देताना, मुलाशी संवाद करताना, इवन आता याच्यामध्ये पण एक मुद्दा एकदम सिम्पल आहे. आता माझ्याशी जेव्हा पॅरेंट्स मीटिंग करतात मुलं, पॅरेंट्स, तेव्हा म्हणतात की याला काय बनायचं आम्हालाच माहिती नाही, याला काय आयुष्यात करायचं समजतच नाही सर, तुम्हीच बघा, धोपटा मारा, हे सोल्युशन नाही आहे.
तुम्ही घरात कदाचित ते वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे, धोपटा, मारा, कर्रे, ओरडणं, हे ते. तुम्ही मुलाशी कधी संवाद केलात का? कोणत्याही बातम्या असू देत किंवा कोणतेही जे डेली लाईफमधले जे इन्सिडेंट आहेत जे घडतात आजूबाजूला, तुम्ही डिस्कस केलात का? ते डिस्कशन करताना त्याला काय आवड आहे त्या सब्जेक्टवर त्याच्याशी कधी बोललात का? ओके, त्याच्याशी डिस्कशन केलं का की हे असंच का तुला करायचं आहे? त्याला कधी आवड निर्माण केली का? याला इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं, इंजिनियर हे कोण बनवतं, तसं वडिलांनी किंवा आईने संवाद केला का? ते घरात तसं त्याच्यामध्ये डेव्हलप झालं का की त्याला कोणती आवड निर्माण होईल? मग 6वी-7वीचा मूल कसं सांगणार की त्याला काय बनायचं आहे? बरोबर. तुम्ही कधी बोललातच नाही त्या गोष्टींवर. फक्त नेहमी इंस्टाग्रामवर नको, ID नको, हे ते तर चुकीचं आहेच म्हणा, हे नको करूस, ते नको करूस, इथे नको जाऊस, खेळू नकोस, याच्याशिवाय तुम्ही संवाद काय असतो? संवाद तरी पाहिजे. बरोबर. एक सब्जेक्ट घेऊन बोला ना मुलांशी, भले त्याला काय माहिती नाही. बॉम्बस्फोट झाले दिल्लीमध्ये, का झाले, कसे झाले, काय आहे, हे डिस्कशन करा. एक स्टोरी आहे ती, बोला त्यांच्याशी. बोललात तर सगळं होणार. एकदा एखादा टॉपिक घेऊन बोला, उद्या तो तुमच्याकडे बोलायला येईल कोणत्याही टॉपिकवर. हे आई असं का, हे बाबा हे असं का. त्याला म्हणतात क्युरिओसिटी. तर क्युरिओसिटी जनरेट करण्यासाठी मुलाला वेळ द्या. ठीक आहे सर, पण आम्ही दोघी पण वर्किंग असतो, 1 तास तरी काढू शकत असाल ना रात्री. मुलाला विचारा, दिवसभरात तू काय केलंस, का रे हे असं का, असं का बोलली टीचर, बोला ना. राईट. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झालाय माहिती निलेश, ही जनरेशन जी आपली आलेली आहे नॉर्मली, ओके, ती खूप एक लोअर मिडल क्लास म्हणून आलेली आहे. मी त्या क्राऊडला इंडिकेट करून सांगतोय. ठीक आहे. त्यामुळे मुलाला मला सगळं द्यायचं आहे. मी काय कमवलं की माझ्या मुलाला द्यायचं आहे. बरोबर. जे आम्हाला नाही मिळालं ते मुलाला द्यायचं. हे नॉर्मल थिंकिंग. हे मुलाला द्यायचं, हे काहीतरी करेल, हा काहीतरी करेल, असं. त्या याच्यामध्ये ना ते नकार पचवण्याची जी ताकद आहे ना, त्याने कधी नकार पाहिलाच नाही. त्यामुळे जर अचानक तुम्ही बोलता हे नाही करायचं, इज बिकम व्हायलंट. राईट. कसं हे होणार? कारण तुम्ही नकार पचवण्याची ताकदच हे केली नाही. आता याचा अर्थ असा नाही सर आम्ही डायरेक्ट कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं, काही असू दे. ठीक आहे. जर तो म्हणतोय की मला सायकल पाहिजे, का रे बाबा तुला या वयात सायकल का पाहिजे, काय करणार या सायकलचं? संवाद पण झाला, राईट, त्याचे पर्पज पण समजले आणि त्याला काय करायचं हे पण तुम्हाला समजलं. तेव्हा जर तुम्ही जस्टिफाईड आन्सर दिला, तुझं वय लहान आहे, ॲक्सिडेंट होईल, अपघात होईल, आम्हाला तुझी काळजी आहे, एक या वयापर्यंत जाऊ दे, त्याच्यानंतर 100% तुझी सायकल आहे. तो शांत झाला. तुम्ही नाही म्हणालात, झालात ना तुम्ही त्याच्यासाठी विलन, हे तर नेहमीच नाही म्हणतात, हे नाहीच म्हणतात. जेव्हा आपलं मूल आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी हे करतं, तर ती गोष्टी तिला पटवून द्या की ती तुझ्यासाठी चांगली का आहे, तर मी तुला घेऊन जाईन. आणि जर ती गोष्ट वाईट आहे, ओके, तर ती वाईट का आहे हे पण त्याला पटवून द्या. बरोबर. तर त्याच्यामुळे ना तुमचा एक संवाद पण होतो. आत्ताच्या या युगामध्ये ना, आता फ्रँकली जर मला बघत असतील पॅरेंट्स वगैरे, तर देअर इज नो कम्युनिकेशन बिटवीन पॅरेंट्स अँड स्टुडंट. ओके, म्हणजे पाल्य आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये काहीही हे नाही आहे, म्हणजे स्टुडंटमध्ये, आणि काहीच कम्युनिकेशन नाही. त्याच्यामुळे त्यांना मित्र प्यारे आहेत. आता 5वी-6वीची मुलं इंस्टाग्राम ID खोलत आहेत, त्याच्यावर रील्स बनवत आहेत. ठीक आहे. हे कुठे ना कुठे एकटेपणाचं साईन आहे. एव्हरीवन वॉन्ट्स टू बी फेमस. ओके, मग याच्यामध्ये आपण कुठेतरी मागे पडत चालू आहे आणि त्यामध्ये कुठे ना कुठे संपूर्णपणे मुलांचा दोष तर नाही आहे. इथे तुम्ही मुलांना वेळ देणं फार गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण म्हणतो ना की SSC क्राऊड जो आपला आहे, आपला जो माध्यमिक क्राऊड जो आहे, ओके, त्याच्यामध्ये तो जास्त लहान मुलांमध्ये खेचला गेलेला आहे कदाचित, असं माझं असं मत आहे. ठीक आहे. कारण गोष्ट एकदम सिम्पल आहे की दोन्ही पॅरेंट्स वर्किंग असतील ना, तर घरात ना एकच गोष्ट चालते, खर्चाची. की खर्च एंड ऑफ दी मंथ असं आलं, हे चाललं, तर तुम्ही ते एक ॲटमॉस्फिअर तसं क्रिएट करून ठेवलेलं आहे तुम्हाला. इफ यू वॉन्ट टू गिव्ह अ बेटर एज्युकेशन. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्यांच्यासाठी कमवतात आणि तुम्ही त्यांचे रिझल्ट घ्यायला जेव्हा जाता, तुम्हाला ते आउटपुट बघून तुम्ही ज्यांच्यासाठी कमवतात ते तुम्हाला तेच जर रिटर्नमध्ये मिळत नसेल, तर तुम्हाला त्यावर कुठेतरी काम करणं गरजेचं आहे की चुकतंय कुठे. फक्त मुलांना पुरवणं म्हणजे झालं नाही, मुलांना गोष्टी पुरवणं म्हणजे झालं नाही.
म्हणूनच मी म्हटलं की नकार पचवण्याची जी ताकद आहे ना ती हे करा. म्हणजे त्याच्यामुळे ना मुलं ना पुढे जाऊन मोठी होऊन थोडंसं ना त्यांना ते बार्गेनिंगचं पण एक समजतं की का हे केलं पाहिजे आणि का हे नाही केलं पाहिजे. ते प्रॅक्टिकल होतात तेवढे, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन देणं थोडं तर समजून जातं. त्यामुळे ते एक करणं फार गरजेचं आहे असं आहे. सर गेली 12 वर्ष तुम्ही मुलांना शिकवताय. ओके, तर तुम्हाला या 12 वर्षामध्ये काय फरक जाणवला मुलांमध्ये? म्हणजे त्यावेळची मुलं असतील, आताची मुलं आहेत, त्यांच्यामध्ये काय फरक जाणवतोय? फरक खूप म्हणजे ड्रास्टिक चेंज आहे. ठीक आहे, आणि चेंज हा पॉझिटिव्ह वेमध्ये नाही म्हणत. आणि मी सारखं बोलतोय याच्यामध्ये की हा जो मी पॉडकास्ट करतो हा एक स्पेसिफिक क्राऊडसाठी आहे. ठीक आहे, तर हा ड्रास्टिक चेंज जो आहे ना, तर ड्रास्टिक चेंज असं आहे की पॅरेंट्स पण बोलतात की आमच्या वेळी आम्ही हे केलेलं, आम्ही ते केलेलं. तेव्हा डिस्ट्रॅक्शनची साधनं कमी होती. म्हणजे फोन म्हणा किंवा घरातून येणं, पुन्हा इथे जाणं, स्कूलमध्ये जाणं, तेवढंच तुमचा एक रस्ता होता. ठीक आहे, मुलांमध्ये ड्रास्टिक चेंज असे आलेले आहेत की मुलं खूप चिडचिडी झालेली आहेत. त्यांचं बिहेवियरल म्हणजे जे चेंजेस आहेत ते खूप वियर्ड आहेत. ओके, ते खूप स्टबन आहेत. म्हणजे ते इन अ अदर वे. ठीक आहे, देर इज नो डिसिप्लिन. ओके, तर फॉर मी डिसिप्लिन इज ऑलवेज ग्रेटर दॅन सक्सेस. ठीक आहे, कारण सक्सेस ते आहे, ते सक्सेस इज इमेजरेबल. म्हणजे तुम्ही आज मी चाळीतून 1 BHK मध्ये आलो, आज मला 1 BHK पण कमी आहे, मी 2 BHK मध्ये जाणार, मी 2 BHK नंतर मी पुन्हा ड्युप्लेक्ससाठी हे करणार. तर सक्सेस इज अ लाईन, इट्स अ थिन लाईन. मी आज इथे उभा आहे, मी लाईन ड्रॉ केली, मी जम्प करून तिकडे गेलो, मी दुसरी लाईन ड्रॉ करणार. दॅट इज अ सक्सेस. ओके, आणि ते कधी येणार? जेव्हा तुम्ही डिसिप्लिन असाल. तर तुम्ही डिसिप्लिनच नसाल तर ती गोष्ट होणारच नाही. आणि तुमचं डिसिप्लिन सकाळी अंथरुणाच्या घडीपासून चालू होतं. आम्ही अजूनही करतो, कारण आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे. आत्ताची मुलं करतात का? चला सकाळचं स्कूल आहे सर, आमचं पण होतं. घडी मारणं याच्यात काय सर, याच्यात काय, याच्याने कोणतं डिसिप्लिन आलं? स्वतःबद्दल आदर निर्माण होतो. एकदा करून बघा. काहीतरी केलेल्याची, सकाळीच उठून केलेल्याची भावना असते त्याच्यामध्ये. करून बघा ना, नाही तर मुलाला विचारा काय फरक जाणवतो. तर सर्वात आधी ना मुलांना डिसिप्लिन देणं फार गरजेचं आहे. ठीक आहे सर, असं म्हटलं जातं की जे एकदम क्रिएटिव्ह माणसं असतात ती एकदम लेझी असतात आणि हे असं असतं आणि तसं असतं. डिसिप्लिन असं किंवा शेड्यूल नसतं. दॅट इज ते एकदा त्या लेवलला गेल्यानंतर आहे. ठीक आहे, त्या लेवलला गेल्यानंतर आहे. ठीक आहे, ते आधी कसे होते, काय कसे होते, प्रत्येकाचे एक डिफरंट केसेस असतात. बरोबर. ओके, तुम्ही फक्त एक जे फेमस झाले त्यांच्या केसेस घेऊन जर डिस्कस केला ते असं नाही होणार. ठीक आहे, त्यामुळे ती डिसिप्लिन आहे ना, ती लहानपणापासून लावणं गरजेचं आहे. त्यामुळे मी अजूनही, जर तू मला विचारलंस, मी अजूनही 100 पुशअप्स मारतो डेली, कारण मला ती सवय लागलेली आहे. कारण आय लव्ह माय बॉडी, आणि ती गोष्ट मला सकाळी उठून करायची. दिस इज अ वन काइंड ऑफ डिसिप्लिन. राईट. ठीक आहे, त्यामुळे एक तुम्ही डिसिप्लिन नाही आहेत आताची मुलं, तर ते तुम्ही आधी डिसिप्लिन लावा. ठीक आहे, आणि मुलांना जसं मी तुला म्हटलं की मुलांचं चिडचिडं होण्याचं कारण काय आहे, दॅट इज अ फोन. आणि बरेच पॅरेंट्स येताना तेच कंप्लेंट घेऊन येतात की सर हा गेमवर असतो, हा गेम खेळत असतो, हा फोनवरच असतो, फोनमधून नोट्स लिहित असतो किंवा काही लिहित असतो. आता मुलं स्कूलमध्ये असतील 7 तास किंवा 8 तास, क्लासेसमध्ये असतील 2 तास, बाकीही तुमच्याबरोबर घरामध्ये आहेत. ठीक आहे, तुमच्या हातामध्ये कंट्रोल आहे. तुमच्या हातामध्ये कंट्रोल आहे म्हणजे जर तुम्हाला दिसतंय की याच्यामुळे आपला मूल डिस्टर्ब होत आहे, आपलं मूल आता डिस्टर्ब होत आहे, तर त्याला इन अ रॉंग वे हळूहळू करून कमी करा. तो स्क्रीन टाईम लगेच नाही, फोन खेचला आपण आणि कुठेतरी लॉक करून ठेवला, याच्याने तुमचं सोल्युशन नाही येणार आहे. आधी चला 15 मिनटं कमी केला, नंतर 30 मिनटं कमी केला. मुलाला बिझी ठेवा. बिझी ठेवा म्हणजे कोणतरी ॲक्टिव्हिटीमध्ये टाका. जर मुलगा माझा स्विमिंगला जातोय, त्याच्यानंतर ॲबेकसला जातोय, याच्यामध्ये जातोय, फोन याच्यामध्ये तो बघणारच कुठे. बरोबर. त्यामुळे मुलांना जर जेवढं तुम्ही बिझी ठेवलं, आता मैदानी खेळ कोणाला माहिती? आताच्या मुलांना सांग खो खो काय, किती जणांना माहिती आहे खो खो काय? ठीक आहे, मैदानी खेळ कुठे आहेत? काहीच नाही. ठीक आहे, आणि हे पण तेवढंच खरं आहे की स्कूल असल्यामुळे, क्लासेस असल्यामुळे मुलांना एवढं प्रेशर आहे की त्यांना हार्डली दे आर गेटिंग टाईम फॉर दिस. ते पण तेवढंच फॅक्ट आहे. ओके. ठीक आहे, मग त्याच्यामधून पण तुम्हाला
जर मुलांकडून फोन हेच करायचं आहे तर एक पॉझिटिव्ह वेमध्ये एक घरातला ॲटमॉस्फिअर बनवा, त्यांच्याशी संवाद करा, ठीक आहे, जेणेकरून जिथे फोनची गरज नाही. आणि नोट्स लिहिणं, फोनमधून हे लिहिणं ते लिहिणं, प्रिंटआउट काढून द्या, फोनची काय गरज आहे. जिथे तुम्हाला वाटतं की मुलाला, फॉर एक्झाम्पल तू मगाशी सायन्स प्रॅक्टिकलचं म्हणालास, त्यांना सांगा ना सायन्स प्रॅक्टिकलचे कोणते व्हिडिओज आहेत, पॅरेंट्सना सांगा लावून द्यायला, त्यांना लावून द्या. तेवढं झालं की फोन घ्या. सर पण आता अचानक कोणती गोष्ट कमी हे होणार नाही, कारण वेळेप्रमाणे मुलांना फोनची गरज आहे. ठीक आहे, तुम्ही ॲज अ सेफ्टी पर्पज त्यांना दिलेला आहे, तो एकदा सर्व झाला तर त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी त्या फोन बरोबर होत आहेत हे हळूहळू करून कमी करा. लगेच असं काहीतरी खेचायला जाऊ नका, त्यामुळे व्हायलेंट होणार असं. काही मुलं आहेत ज्यांचं असं आहे की अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे किंवा चिडचिडी झाली आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत. पण काही मुलं अशी पण आहेत जी मी बघितली आहेत की त्यांना एक्सपोजर आता खूप चांगला मिळाला आहे, फोनमुळे वगैरे असेल, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे त्यांचं नॉलेज पण त्याप्रमाणे वाढलेलं दिसते. म्हणजे जे मला 5वीत असताना माहिती होतं त्याच्या मनाने आताची जी मुलं आहेत त्यांना त्या मनाने खूप माहिती असं मला वाटतं. खूप जास्त. आणि ती काही मुलं तर खूप फोकस पण आहेत, म्हणजे त्यांना आयुष्यात काय करायचंय पुढे ते पण बऱ्यापैकी क्लिअर आहे असं सध्या तरी वाटतंय मला. तर असं पण चेंजेस एक आहे की पण तो क्राऊड फार कमी आहे जो चांगल्या गोष्टी बघतो. बरोबर. ओके, आणि तो क्राऊड खूप जास्त आहे ज्यांना रील्स टाकायचे, ज्यांना पोस्ट पाहिजे, त्यांना सडन लाईक्स पाहिजे. बरोबर. तो क्राऊड चांगला आहे. आणि काही जण रील्स पोस्ट चांगल्या गोष्टींच्या पण आहेत. माझे काही स्टुडंट्स आहेत ते डान्सिंगमध्ये दे आर व्हेरी गुड, दे आर मेकिंग रील्स ऑफ इट, आणि काहीतरी त्यांचं टॅलेंट दाखवतात, त्या रील्स वेगळ्या. तुम्ही बघणं ते उगाचचा जो टाइमपास असतो तो बघणं, ते आता स्टुडंट टू स्टुडंट हे डिफर करतं. आता इथे पण बघताना पुन्हा तेच आलं ना की फॅमिलीमध्ये काय सांगितलंय की काय बघायचंय. आता मूल जर एकटं असेल तर ते काय बघताय, तुम्ही हिस्ट्री चेक करा मुलाची. जिथे तुम्हाला आळा घालता येतोय ना गोष्टींना की हे चुकीचं होत आहे, त्यांना तिथेच तुम्ही थांबवलेलं फार बरं असतं. बरोबर. ठीक आहे. आता अटेन्शन स्पॅन कमी होण्याचं कारण म्हणजे मुलं फोनमध्ये एवढा आहे. इव्हन तू एक रील, हे जे रील्स बनवले आहेत त्याचे काही सेकंदाचे काय आहेत, कारण माणसं लगेच स्विच करतात, त्यांना दुसरा कंटेंट पाहिजे म्हणून ते काही सेकंदाचे आहेत. तुम्ही एकच गोष्ट, म्हणजे मुलं म्हणतील ना अर्धा तास, पण मी जास्तच बोललो. ठीक आहे, तर अटेन्शन स्पॅन जर कमी आहे ना तर त्याच्यासाठी हलकंसं बोलतात ना, एक मेडिटेशन करा. ठीक आहे. आता मेडिटेशन म्हणजे काय सर, प्रार्थना वगैरे करायला सांगायची का, पुन्हा देवभक्तीला लागायचं का? बघा, देवभक्ती जी आहे ना, आपण जे जप म्हणतो किंवा देवभक्ती, हे वाटतं की देव काय आपल्या देव तुम्हाला काही नाही देणार आहे. ओके, तो तुम्हाला फक्त एक पॉवर देणार आहे की तुम्ही फोकस राहा आणि ते फोकस होऊन ती कामं करा, मग ती कामं होतील. राईट. ठीक आहे. त्यामुळे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, की सकाळी उठणं, थोडंसं हलकं मेडिटेशन करणं, ठीक आहे, काहीतरी ध्येय घेऊन, म्हणजे एक गोल आहे की आज मला हे 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 करायचं आहे. ठीक आहे, ते जरा तुम्ही स्टार्टिंग पासूनच ते मुलांना शिकवा की हे सकाळपासूनच मला हे कॅरी करायचं आहे. ठीक आहे. सकाळी जेव्हा मी लेक्चर घेतो, मॉर्निंगमध्ये जेव्हा मी लेक्चर घेतो, अक्षरशः आळस देत असतात मुलं. तुला सरळ समजून येणार की जे आळशी मुलं आहेत आणि जे एनर्जेटिक मुलं आहेत त्यांच्या चेहऱ्यावर वेगळं तेज असतं. दे आर व्हेरी मच ऍक्टिव्ह. ते डान्सिंगमध्ये असतात, ते त्या आळशी मुलांपेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीजमध्ये असून सुद्धा ते हसरे असतात, त्यांचा चेहरा हसरा असतो. आणि काही जण असतात, कंटाळा आला सर, हे असंच आहे, मी तसंच आहे. ठीक आहे, तर काही गोष्टी तू कितीही काही बोल, त्या बदलणार नाही आहेत. ठीक आहे, कारण त्या रूटमधून तशा आलेल्या आहेत. त्यामुळे ते तुम्हाला स्लोली, आणि याच्यामध्ये पॅरेंट्स आले, याच्यामध्ये टीचर्स आले, याच्यामध्ये त्याचा सराउंडिंगचा फ्रेंड सर्कल काय आहे तो आला, या सगळ्या गोष्टी त्याला जबाबदार असतात. ठीक आहे, जी म्हणजे एनर्जेटिक मुलं आहेत आणि जे अशी मुलं आहेत. आणि राहिलाच गोष्ट अटेन्शन स्पॅनचा, ओके, तर ते हळूहळू करून तुम्हाला डेव्हलप करावं लागणार. आज 15 मिनिटं बसलं मूल, उद्या 30 मिनिटं बसलं. आता एक रील आलेली मध्ये मी पाहिलेली, आणि दॅट रील वॉज की तुम्ही काहीच नका करू आणि ना 30 मिनिटं फक्त असेच बसून राहा आणि ना तुमच्या मनातले जे विचार आहेत, ओके, ते येऊ देत. काही जेव्हा इनिशियल स्टेजला तुम्ही असणार, फोन वगैरे काहीच नाही, असं शांत बसून राहायचं. ठीक आहे, विचार येत राहणार, काय येत राहणार, बऱ्याच निगेटिव्ह थॉट्स तर ऑफकोर्स
आपल्या डोक्यात तर पहिले निगेटिव्ह थॉट्स 6,000च्या वरती नॉर्मल निगेटिव्ह थॉट्स ते मी असं झालं याचं हे झालं बरोबर. आई वडिलांचं काय झालं तर ते तर येतातच. ठीक आहे, येत आहेत येऊ दे, काही रिएक्शन नाही द्यायची, शांत बसायचं. ओके, 30-45 मिनिटं फक्त शांत बसायचं. तुम्हाला काय अचीव्ह करायचं काय नाही काही विचार नको, फक्त शांत बसा. ठीक आहे, यू विल फील रिलॅक्स. आणि 30-45 मिनिटानंतर तुम्हाला जे करायचं आहे ना त्याला सुरुवात करा. मी हे करून पाहिलंय म्हणून सांगतोय. आणि हे पण मी इंटरनेट थ्रूच बघितलेलं आहे. अच्छा. आणि मी लिटरली त्याला अप्लाय करून पाहिलेलं आहे. फक्त बसून राहायचं, काहीच नाही करायचं, फक्त बसून राहा, कोणाशी काही बोलू नका. ते सुद्धा डिफिकल्ट आहे ना. तेच तर आहे ना. तुम्ही अभ्यासासाठी बोलता टाइम, आता तुम्ही अभ्यास करायला तर सांगत नाहीये, फक्त बसायला सांगतोय. ती सवय तरी लावा, बसायची सवय लावा, एका जागेवर बसायची सवय लावा. मुलं कधी स्थिर नसतातच. ठीक आहे, त्यामुळे एका जागेवर त्यांना बसायची सवय लावा. त्याच्याने नंतर हळूहळू गोष्टी सुधारणार, हळूहळू सुधारणार. इट विल टेक टाइम. असं आहे. मला असं वाटतं सर, शिक्षणाकडे आपण कोणत्या अप्रोचने बघतो ते सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण काही वेळा असं होतं मुलांचं की म्हणजे 2 अप्रोचेस असू शकतात. एक की यातून काहीतरी शिकण्याचं, एक क्युरियासिटी निर्माण होणं, म्हणजे मुलांना क्युरियसली त्या दृष्टीकडे बघतायत, त्या गोष्टीकडे बघतायत की हे मी शिकेन, त्याच्यातून मला काहीतरी नवीन माहिती मिळेल वगैरे. हे एक अप्रोच झाला. दुसरा अप्रोच असा असतो की एक्झाम डोळ्यासमोर ठेवून की मी हे शिकलो तर मला एक्झाममध्ये एवढे पर्सेंटेज मिळतील. इव्हन पॅरेंट्सचा सुद्धा हा अप्रोच असतो की माझ्या मुलाने एवढे पर्सेंटेज मिळवले पाहिजेत. त्यांचा तो एक प्रेशर असतो, ॲडिशनल प्रेशर. तर त्याबद्दल काय सांगाल? आता याच्यामध्ये ना पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही मुलांना कशा प्रकारे गाईड करताय. तुम्ही त्यांना फक्त एका टेक्स्टबुकसाठी गाईड करता आहात की त्यांना एका लॉंग टर्मसाठी गाईड करतात. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला सध्या काय फक्त त्यांचे मार्क्सच हवे आहेत, त्याच्यामध्ये त्याने काय शिकलेलं आहे, त्याच्यातून त्याने काय आत्मसात केलेलं आहे स्वतःच्या लाईफमध्ये. ओके, म्हणजे त्याची ग्रोथ काय आहे ते फक्त पॅरामीटर तुम्ही बघताय की फक्त मार्क्स एवढेच पाहिजेत. ओके, ते पण मग कसे पण येऊ दे. आता फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आला त्या दिवशी, ठीक आहे, तो म्हणतोय की मला 10वीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले म्हणजे मी सक्सेसफुल. अच्छा, ठीक आहे. आता 10वीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले आणि सक्सेसफुल म्हणजे हा काय शेवटचा टप्पा झाला का? अच्छा, ठीक आहे. म्हणजे पॅरेंट्सनीच सांगताना हे सांगितलेलं आहे की आता बघा असं असं केलंस तर आता 10वीला काय करशील तू. बरोबर बरोबर. 6-7 पासून तेच बोलतायत, 10वीला काय करशील. 10वी इज नॉट द एंड पॉईंट. राईट. ठीक आहे. तुम्ही मुलांना गाईड करताना त्याला काय डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, नेव्हीमध्ये जायचं, इंडियाला कुठे रिप्रेझेंट करायचं इन स्पोर्ट्स, काय करायचं हे त्याला विचारलं का कधी? त्याच्यासमोर एक तुम्ही टार्गेट ठेवला की 10वीमध्ये मला 90% पाहिजेत, त्याने तेवढंच घेऊन बसलेलं आहे. त्याला ते का करायचं आहे, त्याला कुठे जायचं आहे, त्या हिशोबाने त्याचा एक गोल पण राहील. ओके, त्या हिशोबाने तो अभ्यास पण करेल. आणि जर डॉक्टर बनायचं आहे तर का बनायचं आहे, तुझे ध्येय काय आहेत, म्हणजे लोकांना बरं करायचंय, कोणता आजार आहे त्याच्यावर मला काम करायचं, इंजिनियर करायचंय तर मला ही गोष्ट बनवायची आहे. ठीक आहे, तर त्याचा इंटरेस्ट पण तुम्हाला समजेल. या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. 10वीसाठी अभ्यास कर, टेक्स्टबुकसाठी अभ्यास कर, हा अप्रोच थोडासा बदला. 10वी संपली की तुम्ही नोकरी देणार का मुलाला, पुढचं शिक्षण नाही आहे का? मग ते एक हे घेऊन कशाला सोडताय. म्हणजे 90% आण, 80% ते आणले पाहिजेत, नो डाऊट, त्याबद्दल काय माझं हे नाही. पण दॅट इज नॉट द एंड पॉईंट ना. राईट. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही समजवाल मुलाला तर तुम्ही मोठ्या ध्येयासाठी रेडी करा ना. हे शॉर्ट टर्म गोलसाठी कशाला तुम्ही हे करता. लॉंग टर्म गोल म्हणजे तुमचे पण काय ध्येय आहेत, म्हणजे तुम्ही कितपत विचार करता मुलासाठी, तुमचा फ्युचर प्लॅन्स काय त्याच्यासाठी हे तुम्हाला पण समजेल. राईट. ते सगळ्याच गोष्टी आल्या. तर शॉर्ट टर्म गोल्स नका ठेवू, गोल्स लॉंग टर्म असले पाहिजे. म्हणजे मूल त्याच्यासाठी प्रिपेअर करेल. जर मला UPSC MPSC साठी प्रिपेअर करायचं आहे, मला हिस्ट्री आवडलं पाहिजे, मला जॉग्राफी आवडलंच पाहिजे, बरोबर, तर मला तो इंटरेस्ट निर्माण होणार की मला काय करायचं आहे. बरोबर. आमच्याकडे म्हणजे इन्स्टिट्यूटला आर्ट्सची मुलं होती, ते पण सेंट झेवियर्स कॉलेजमधली. ठीक आहे. दे वर यूज टू कम फॉर मॅथ्स. ठीक आहे, मॅथ्ससाठी यायचे आणि ती UPSC साठी प्रिपेअर करत होती. ठीक आहे. तिचा फोकस आर्ट्स म्हटलं की लोकांना वाटतं की तुच्छ, हां, पहिलं सायन्स, कॉमर्स, नंतर आर्ट्स म्हणजे तुच्छ. अरे UPSC साठी प्रिपेअर होते ती. बरोबर. मग तुमच्या मुलाचे तसे गोल्स काय आहेत ते
सेट करा ना की काय करायचं आहे, पुढे जाऊन काय बनायचं आहे. ओके, तसं जर हे जर झालं नाही ना तर 11-12 पर्यंत मुलांना समजत नाही काय करायचंय. ओके, इव्हन मुलं जेव्हा जेईला ऍडमिशन पण घेतात त्यांना जेई म्हणजे काय हेच माहिती नसतं. कोणत्या मोठ्या लेवलवर एक्झाम आहे, तुम्ही तो माइंडसेट तरी रेडी करा त्यांच्यासाठी. बरोबर. आता जर जेईचं फुल फॉर्मच नाही माहिती, तुम्ही कोणावर कम्पीट करता हेच तुम्हाला माहिती नाही, आयसीएससीची मुलं आहेत, सीबीएसईची मुलं आहेत, तुम्ही कोणावर कम्पीट करता हेच जर तुम्हाला माहिती नाही, तुमचा कॉम्पिटिटरच तुम्हाला माहिती नाही, तुम्ही प्रिपरेशन कशी करणार? मोठा मुद्दा तो आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मुलाला गाईड करता ना, स्क्रॅच पासून करा कोणत्याही गोष्टीसाठी. ठीक आहे. आणि नंतर जेईच्या नावाने आमच्याकडे येतात आणि नंतर प्रिपरेशन करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन येत नाही, तुम्ही असं करणार का जेई? हे आहे का तुमचं प्रिपरेशन? म्हणजे जेव्हा तुम्ही सायन्स घेताना, कारण त्या वयामध्ये ना मुलाने आज सुपरमॅन बघितलं त्याला सुपरमॅन बनायचंय, सीआयडी बघितलं तर त्याला दया बनायचंय, हे चेंज होत राहतं. हो. त्यामुळे ती जी गोष्ट आहे ना तुम्ही पहिल्यापासूनच सेट करा की मुलाला नक्की काय बनायचं, इंटरेस्ट काय आहे ते जरा बघा त्याच्यामध्ये. मग काही पॅरेंट्स म्हणतात आम्ही एवढेच सुशिक्षित नाही आहोत. ठीक आहे, पण तुम्ही ज्यांच्यामध्ये वावरता त्यांच्याशी तुम्ही कोऑर्डिनेट करा. तुमच्यावरती पण काही माणसं असतील, त्यांच्याशी बोला, तुमच्या मुलाबद्दल डिस्कस करा, त्यांच्याकडून काही नॉलेज घ्या. ठीक आहे, संपूर्ण काउन्सलर्स आहेत एवढे. ठीक आहे, बरेच काउन्सिलिंग म्हणजे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, बऱ्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, भले तुम्ही सुशिक्षित नाही आहात, ठीक आहे, पण तुम्ही ज्यांच्यासाठी कमवताय, तुम्ही जिथे कामाला जाताय तिथे बाकीची माणसं तरी सुशिक्षित असतील, त्यांना विचारा ना की मुलासाठी मी काय करू शकतो. तसं करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि एक्झाममध्ये एंटर केल्यापर्यंत आता हे इट्स अ रियालिटी आहे की जेई बोलून आपण हे घेतो, ऍडमिशन घेतो, सीईटी बोलून ऍडमिशन घेतो आणि मुलं एंडअप कुठे करतात, त्यांची ती ध्येय आहेत ना 10वीला जे 90-95 बऱ्याचदा आम्ही पाहिलेलं आहे, 11-12 मध्ये खाली पडतात कारण ती कन्सिस्टन्सी नाही आहे, ते डिसिप्लिनच नाही आहे अभ्यासामध्ये. जर असं राहिलं तर जेई सीईटी नंतर त्यांची ध्येय मग बीएससी वर येतात. त्यामुळे त्या मुलाचा जो माइंडसेट आहे ना तो पहिल्यापासून तुम्ही रेडी करा काय करायचं आहे. जर तुम्ही डेव्हलप नाही केलं ना, इट विल बी डिफिकल्ट फॉर यू. म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला समजणार नाही काय करायचंय. इट विल बी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. बघा, इंजिनिअरिंगला तुमचा मुलगा जाईलच, म्हणजे तुम्ही डोनेशन एक आहे सेल्फ, नंतर आहे डोनेशन, आणि नंतर दुसरा राहिलाच विषय तर कोणतं तरी नॉर्मल कॉलेज घ्या जिथे सीट्स बाकी आहेत, जिथे कोणते कॅम्पसला येत नाहीत, हे कंपनीज येत नाही, काही येत नाही, काही नाही, त्याची रेटिंग नाही आहे प्रॉपर. ठीक आहे, मी इंजिनिअरिंगसाठी बोलतोय नॉर्मली. ठीक आहे, तर ऑलवेज यू विल चूज दिस ना. इथे जरी वशिला तरी लावला, अभ्यास त्या मुलाला करायचा आहे, कितपत चालणार आहे ते. त्यामुळे त्याची एक आयडिया घ्या आणि त्याप्रमाणे गाईड करा मुलांना. बरोबर. आणि सर मला असं वाटतं की पर्सेंटेजचा एक गोल दिला समजा मुलाला, समजा 90%, 95% असेल, आणि त्याला जर जास्त प्रेशराईज केलं आणि समजा ते पर्सेंटेज म्हणजे तेवढे पर्सेंटेज नाही मिळाले तर काही वेळा मुलं सुसाईड पण करतात की माझं म्हणजे त्यांना असं वाटतं की हे म्हणजेच सक्सेस आहे, एवढे पर्सेंटेज नाही मिळाले म्हणजे मी आता फेल झालो, आणि मग ते असं सुसाईडचे पण बरेच केसेस आहेत. तिथेच तर ते गुड पॅरेंटिंग आपण जे म्हणतो तीच गोष्ट आहे ना, की आता मुद्दा कुठे आला माहिती आहे, नकार पचवण्याची ताकद. बरोबर. ठीक आहे, नकार पचवण्याची ताकद, एक थोडा फेल्युअर हँडल करण्याची ताकद, हे तुम्ही पहिल्यापासून करा. हे तुम्ही प्रेशराईज करता. आता मुलाचं शेड्यूल पण तर बघा ना, दिवसभरात तो किती काय करतोय. दे नीड सपोर्ट. आता तुम्ही जर म्हणताय मुलं फोनमध्ये आहेत, ते खूप ॲग्रेसिव्ह झालेत, कशामुळे झालेले आहेत, तुम्ही कुठे ना कुठे वेळ नाही दिलेला आहे त्याला. मग तुम्ही प्रेशर फक्त उठ रे, बस रे, पुस्तक घे रे, हातात हे कर रे. ऑफकोर्स जी नाही करत मुलं, मी त्यांच्यासाठी काहीच नाही बोलत आहे. ओके, बट दे वेल डिझर्व आहेत, जे ऑलरेडी करतायत. ओके, अति बोलतात ना, 2 टाईपचे पॅरेंट्स आहेत. एकतर 98 मिळाले तर 2% गेले कुठे, आणि एक आहेत मुलं 40 भेटले, अरे बस झाले, 5 तरी झालं, बस झाले, असे 2 पॅरेंट्स. हे दोघांपैकी कोणी नको आपल्याला, आपल्याला मधला पॅरेंट पाहिजे. कारण दॅट इज नॉट द एंड ना. तर पॅरेंट्सनी हे समजावलं पाहिजे की हा एंड नाही आहे, तुझ्यामध्ये अजून ॲबिलिटी आहे, अजून कर, काहीतरी मार्ग निघणार. मार्ग दाखवा ना, सोल्युशन द्या. मुलं कशासाठी येतात आमच्याकडे, कशासाठी मुलं येतात, सोल्युशनसाठी येतात. पॅरेंट्सकडे कोणत्या हिशोबाने बघतात मुलं, सोल्युशनसाठी बघतात. सोल्युशन द्या ना, प्रेशराईज नका करू, प्रेशराईज नका करू.
मार्क्स इज नॉट द ओनली पॅरामीटर फॉर द लाईफ. ठीक आहे, बरंच काय करायचं आहे आणि प्रत्येक मूल अभ्यासातच चांगलं असेल असं गरजेचं नाही आहे. त्याच्यामध्ये काही ॲबिलिटी असेल तर ती शोधा ना, त्याला तुम्ही वेळ द्या राईट. त्या गोष्टीसाठी की याच्यामध्ये ॲबिलिटी काय, अभ्यास तर होत नाहीये, काहीतरी असेल, तुम्ही वेळ द्या, ती ॲबिलिटी काढा, त्याच्यामध्ये ट्रेन करा, काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम. सर जाता जाता आमच्या ऑडियन्सला किंवा जे विद्यार्थी आहेत जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? काय सांगाल, ऑलमोस्ट मला जी बघते ती जेन झी आणि जेन अल्फा आहे. बरोबर. ठीक आहे, यांना कोणत्याही गोष्टीला म्हणजे या पॉडकास्टला इव्हन जर ते बघत असतील, किती वेळ बघतायत माहिती नाही. तर सर्वात आधी तुम्ही तुमचं फोकस वाढवा. ओके, खूप काळाची गरज आहे. आणि प्लीज तुम्ही न्यूज बघा असं तर नाही म्हणणार, कारण तुमच्याकडे कदाचित वेळ नसेल, पण रील्स बघता बघता कुठे ना कुठे बाहेरच्या जगात काय चाललंय ना हे तुम्ही बघा. ओके, तुम्हाला कोणत्या गोष्टीला सामोरं जायचं आहे, तुमची कॉम्पिटिशन कोणाबरोबर आहे, तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे, ह्या गोष्टी त्याच्यावरून समजतील की तुम्ही बाहेरचं जग थोडं बघा. तिचे काही जण ना इमॅजिनरी वर्ल्ड बनवून ठेवतात की माझं हे असंच होणार आहे, मी डॉक्टरच होणार आहे. ओके, पण त्याच्यासाठी मेहनत नसते तेवढी. ठीक आहे, मग त्या गोष्टीसाठी कितपत मेहनत लागणार आहे ती नेटवर सर्च करा. तुम्हाला जे बनायचं आहे ते इन्फॉर्मेशन संपूर्ण आत्तापासून काढा. ओके, जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी प्रिपेअर व्हाल. ठीक आहे, आणि राहिली गोष्टी पॅरेंट्सना, इट्स अ हंबल रिक्वेस्ट की पॅरेंट्सनी मुलांना टाईम देणं खूप गरजेचं आहे. भले जर तुम्ही रात्री 10 वाजता जरी येत आहे, मुलं झोपलेली असतील, कोणी ना कोणीतरी 1 तास तरी मुलांना काढा. दिवस तुझा कसा गेला हे जर त्याला विचारलं ना, त्याला समजतं की माझ्याबरोबर कोणीतरी आहे. मग तुमचं ते शेअरिंग होत राहतं. नाहीतर मुलांना मग बाहेर कोणाची तरी गरज लागते, मित्र मैत्रिणी काही असेल, मग तुम्ही त्याच्यासाठी त्यालाच ब्लेम करता. ओके, कारण तो तुमच्यासाठी शेअरच काही करू शकत नाही, कारण तुम्ही अवेलेबलच नाही आहेत. तर मुलांना टाइम द्या, मुलांना वेळ दिलात तर सगळं काही कमी होईल इन अ पॉझिटिव्ह वे. ठीक आहे, संवाद हे करा आणि बाहेरच्या जगात काय चाललंय हे त्यांना एक्झाम्पल सहित त्यांना समजावून सांगा, तर जेणेकरून दे विल प्रिपेअर फॉर द वर्स्ट कंडिशन. ऑलवेज प्रिपेअर फॉर द वर्स्ट. तुम्ही नेहमी माइंडसेट रेडी ठेवला पाहिजे, ऑलवेज प्रिपेअर फॉर द वर्स्ट. ठीक आहे, बाकी काही एवढंच. ओके, थँक्यू सर, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात, खूप महत्त्वाची माहिती मिळाली. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ओके, तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि NP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.